मी बनवणार आहे आज पिठलं. तर पिठलं बनवण्यासाठी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. तर इथे घेतलेलं आहे मी एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक कांदा बारीक चिरलेला, लसूण पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ह्या कमी तिखट मिरच्या आहेत म्हणून मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही जर ती गावरान हिरवी मिरची जर घेतली तर त्या थोड्याशा कमीच घ्या, म्हणजे तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही जास्त तिखट करा, कमी तिखट लागत असेल तर तुम्ही ही मिरचीसुद्धा वापरू शकता. आणि ही हिरवी मिरची आहे का ती मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. ही घेऊया हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून. ही बघा झालेली आहे बारीक, एक राहिलेली आहे मोठी, काही हरकत नाही. मी इथे 1 चमचा घेतलेला आहे बेसन पीठ. आता मी याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करणार आहे, म्हणजे आपण जे पिठलं करणार आहोत त्याच्यामध्ये गाठी बनत नाहीत. ही ट्रिक तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. अजिबात तुम्ही पण पिठलं करत असाल अशा पद्धतीने तर अजिबात गाठी होणार नाहीत. अजून थोडंसं पाणी घालूया. एकदम असं छान मिक्स करून घ्यायचं. हे पाहू शकता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी राहिलेल्या नाही आहेत. इथे घेऊया गॅस चालू करून, कढई ठेवूयात. इथे घालते मी तेल, तुम्ही अंदाजे घालू शकता. तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायची मोहरी थोडीशी तडतडू द्यायची. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये घालूया जिरे घातले की कट केलेला लसूण छान परतला की त्याच्यामध्ये घालायची जी हिरवी मिरची आपण पेस्ट काढून घेतलेली ती. गॅस कमी करायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. थोडीशी परतली की त्याच्यामध्ये घालायचा कांदा छान असा परतून घ्यायचा. लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. मध्ये मध्ये थोडंसं असं हलवत राहायचं, म्हणजे कांदा आपला खाली करपणार नाही. कांद्याचा थोडासा गोल्डन ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे. पाहू शकता कांदा थोडासा परतलेला आहे आपला. आता घालूया याच्यामध्ये टोमॅटो. छान असं मिक्स करायचं. आता थोडंसं नमक घालूया, म्हणजे आपलं टोमॅटो लवकर मऊ होईल, कारण की मीठ घातल्यानंतर टोमॅटो लवकर मऊ होतं. छान असं मिक्स करून घेऊया. टोमॅटो आपलं मऊ झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये घालूया हळद, कलरसाठी आणि शरीरासाठी पण चांगली असते. थोडीशी कोथिंबीर चिरलेली आणि आता छानपैकी मिक्स करून घेऊया. गॅस एकदम कमीच राहू द्यायचा आहे, म्हणजे कांदा आणि टोमॅटो आपलं करपणार नाही. आता गॅस करूया मोठा आणि जे आपलं पीठ मिक्स करून घेतलं होतं ते घालूया. वरतून पाणी, तुम्हाला जेवढं घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. तर याच्यामध्ये आपल्याला आणखी पाणी लागणार आहे, तर मी याच्यामध्ये पाणी घालते. 1 ग्लासभर पाणी घालते. छान असं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं नमक घालते, तो मग असे थोडंसंच घातलं होतं म्हणून. छान मिक्स करून घ्यायचं.
जेवढं तुम्हाला घट्ट पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे पिठलं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही जास्त जेवढं शिजवाल तेवढं घट्ट होईल. बघा आता कमी कमी होत चालली आहे कन्सिस्टन्सी, म्हणजेच घट्ट होत चालले. कमी गॅस करायचा आणि 4 ते 5 मिनिट कमी गॅसवर झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. झाकण उघडून बघूया. बघा आपलं पिठलं झालेलं आहे तयार. आपण मिक्स करून बघूया गाठी वगैरे काही झाल्यात का. तर हे पाहू शकता तुम्ही, अजिबात एक सुद्धा गाठ झालेली नाही आहे. एकदम छान असं पिठलं आपलं रेडी आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला सुद्धा विसरू नका आणि जाता जाता चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बघा आपलं छान पिठलं झालेलं आहे तयार. वरून टाकूया थोडीशी अशी कोथिंबीर, म्हणजे आणखी छान लागेल.